पुढे तुझ्याकडे वॅक्स स्ट्रिप्स वगैरे ते आहे ना सगळं? माझ्या पाठी टॅटूवरचं ते करशील हेअर रिमूव्हल. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर थोड्याच वेळा अगोदरच आपण कंप्लेंट रेस केली वायफायची, बिकॉज वायफाय आपला डिस्कवरेबल नाही आहे. बॉक्स वगैरे सगळं चालू आहे, बट तो ना टी व्हीवरती सर्च होतो ना फोनवरती. कंप्लेंट रेस केली आहे, तर ते थोड्या वेळात आपल्याला रिझोल्युशन भेटेल. त्या अगोदर मी पण रेडी झालो आहे, पूजा पण रेडी आहे, बट एक बाळ आत्ताशी उठलंय तर त्याचा नाश्ता चालू आहे. नवीन कलर पूजानी मागवलाय स्वतःसाठी. थांबा एक मिनिट. हेलो, वो कल का दीपिका का था, वो ब्लैक में सगळे आउट ऑफ स्टॉक झाले सगळे. फक्त गिने चुने साईज मध्ये दोन चार राहिलेत बस, बाकी सगळे आउट ऑफ स्टॉक. आणि हा एक नवीन मागवलाय मी. त्याला पॉकेट पण आहे का पॅन्टला? मी नंतर जरा उभं राहून वगैरे दाखवते प्रॉपर त्याचं. नाही, आताच दाखवते ना, त्यात काय प्रॉपर एकदम कॉटन नाहीये, थोडासा पतला आहे आणि त्याच्यामध्ये पॉलिस्टर मिक्स आहे आणि छान आहे असं आहे. आणि त्याचा पॉकेट आहे, एक पॉकेट आहे. बाकी जे माझा रेड आणि येल्लो होतं त्याला पॉकेट अजिबात नव्हता. आणि त्याचा कपडा आणि ह्याच्या कपड्यामध्ये थोडंसं डिफरंट आहे, पण हा उन्हाळ्यामध्ये गरमीमध्ये घालण्यासाठी परफेक्ट आहे, एकदम पतला आहे. हा मी वॉश केला नाहीये, एकदा मी वॉश करेन तेव्हा मला पण आयडिया येईल की कसं आहे. सो मी स्वतः रिव्ह्यू करते आणि मग तुम्हाला सगळ्यांना सांगेन. मग ह्याची ती डिझाईन पण वेगळी वाटतं थोडीशी, का सेम आहे गळ्याची? नेक थोडासा लोवेस्ट पण नाही, आता नेक परफेक्ट आहे, वरती आहे थोडासा असं छान. हे धुतल्यानंतर अजून आयडिया येईल कसं आहे ते. काय होईल मला माहिती नाही ह्याचं, त्याच्यामुळे ही कोणती साईज मागवली तू? मी माझ्यासाठी एम साईज मागवली. हा, कलर पण छान आहे, आवडलं याचं. फोन विन ठेवायला. पण हे असे कपडे ना ट्रॅव्हल करायला बेस्ट आहे. हा, दरवाजा और सामान. जोर आहे. नाही, जाळी कुठे? हे काय? अरे बापरे, मोठी झाली काय? मोठी झाली आणि डोअर पुढच्या हफ्त्यामध्ये भेटेल बाथरूमचा. अरे यार, मेन डोअरच पाहिजे होता. हे नंतर आलं असतं तरी चाललं असतं. काय काढताना काढणार कशी ते समजलं तर पाहिजे ना. त्यासाठीच ते खालून कट करणार आहेत, मोठं झालंय जरा. आणि असं काय नाही, हा डोअरचं मी मस्करी करतोय, खोटं बोलतोय मी. काय बोलले मग? डोअर घेऊन येतो सामान बाकीचं. डोअर पण झालाय? हो, गावातले फास्ट सर्व्हिस आहे. आता किती चांगलं वाटतं, म्हणजे हवा पण येईल. हो, येते का हवा? अरे वा, येते ना. केस हलताना दिसतात पूजाचे, माझे नाही हलतात. हा, ऍक्च्युअल मध्ये पूजा धूळ येणार का त्यातून? पण हे तर खूप छोट आहे. मच्छर येणार काय रे ह्याच्यातून? मच्छर नाही येणार. आज फ्रेंड्स आंघोळ कोणी केली स्वतःहून? माझ्याने स्वतःच आंघोळ केली, काही दिवस करायला लागली. आणि हो, कमेंट्स यायचे चिंताजनक पण, आणि आम्हाला पण वाटायचं भाव्या स्कूलला जाईल तेव्हा ती हळूहळू बोलायला लागेल. स्कूल चालू होण्याच्या आतच बुक बोलायला लागली फ्रेंड्स, बऱ्यापैकी आहे की नाही? आणि पुढचं बोलायला लागली, त्याच्यापेक्षा जास्त बोलायला लागलं. होतं हळूहळू, वेळ घेतात काही काही, पण प्रॉपर टायमिंगला होतं सगळं. हे क्लिप सगळं ते ना सगळं एकदम अर्ली आपण लहान पोरांना जज करणं, क्रायटेरिया मध्ये घुसणं की नाही आता झालं म्हणजे आता हे व्हायलाच पाहिजे, ते होईल. आणि मी स्वतः त्या दिवशी डॉक्टरकडे घेऊन गेलेलो तिला, तर डॉक्टर पण बोलले काय स्पीच थेरपीची गरज नाही, स्टेशनला गेलो तुम्हाला आठवत असेल, थोडंफार बाहेर खेळायला सोडा, तिच्याशी संवाद साधा, बोला तिच्याशी. होत आहे आता तर ते जास्तच जरा बोलायला लागले. त्याला तर शिकवायचंय, जास्त काय काय बोलायचं नाही ते. बाकी ठीक आहे. इकडचं लॉक कशासाठी मला ते समजलं नाही यार, बिकॉज इकडे तर नाही असं काय, काही तर ते बसवतील. असे केस बांधले तर काहीतरी लुक वेगळा दिसतो, आणि नवीन गाय पण घातलं का लुक वेगळाच दिसतो. ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स खूप आहेत, तरी खूप म्हणजे आय थिंक 7-8 कलर आहेत. छान आहे ते. आत्ताच एक व्यक्ती फ्रेंड्सच्या जाळीवरती हातबीत फिरवत होता, मी पण फिरवला, बट माझ्या हातावरती काय नाही. बट तुमचं दाखवा. हे बघा, पूर्ण हात सिल्वर झालाय, हातात लवंगी फटाकडी फुटल्यासारखा. त्यात एकदम खराब असता, ते जर पोटात गेलं ना आपल्याला डॉक्टर कडे जाऊन इंजेक्शन घ्यावे लागतं, समजलं ना? दुसरा हात काय बिझी आहे का? नाही. मग काढ ना, काढ दुसरा हात. नाही, पाणी बाहेर घे, हात चोळ आता, चोळ हात, दोन्ही हात एकमेकांना चोळ. का नाही?
अरे यार कोणी लावली होती लिपस्टिक? मम्मा नाही. मग मीच होतो माझ्या हाताने रे. चला दादा आलेत आणि बाथरूमचा डोर देखील आलाय त्यासोबतच. साईड लावशील तर बरं होईल बेटा. पाठीव. पळाची तिथली केली ABCD येत आहे का? नाही. 1 2 3 4 बोल. 1 हा वावर ते वेगळं. AEOU EE EEO. ते नको ते मला मी तुला ते बघितलं बोल. पुढचंच बोलते. ओ बोल. ओ. मी तुला ते आम्हाला शिकव नको. कसं आहे पूजा ही फ्रेम ब्लॅक कलरची छान आहे. है ना? पण मी काय म्हणत होते, काय? एकच कडी आहे बाहेरून कडी. बाहर मैग्नेट चाहिए ना, हाँ इसके लिए मैं नहीं लगाया कि आपको कड़ी चाहिए कि मैग्नेट चाहिए, इसे पेंडिंग अंदर में से तो रखो। कड़ी रहेगा अंदर से कड़ी रहेगा, और बाहर से या तो मैग्नेट लगेगा या तो कड़ी, मैग्नेट। दोनों में से एक ही लगेगा। मैग्नेट। मतलब बाहर से कड़ी नहीं रहेगा ना? मैग्नेट। जैसे मैग्नेट से मैग्नेट भी लग सकता है या तो कड़ी। कडी. मैग्नेट ठीक आहे. बाकी फ्रेंड्स आपण हा डिसिजन का घेतलाय बघा. आपल्याला बाथरूम मध्ये लाकडाचा दरवाजा भेटलाय आणि आतमधलं पाणी लागून आहे ना खालतून ते खराब झालंय. थोडंसं मॉइस्ट पकडलंय दरवाजाला आणि ते थोडंसं नाही का असं झाडाला फंगस उगवल्यासारखं तसं ते थोडं तसं दिसतंय. तेव्हा पण विचार आणि आपणच नाही मग आपण सुरुवातीला पण राहायला आलेलो तेव्हा पण पूजा बाहेर सगळे डोर्स ठेवलेले दिसायचे खाली कुणी वरती. तेव्हा समजत नव्हतं आम्हाला डोर का कुणी काढून ठेवतंय. नंतरला समजलं बाबा असं काय काय डोर खराब होतात पाणी लागून ते. बाय द वे मला मोबाईल दिला होता. हा तुझा फोन मला माझा कशा. मोबाईल का घेतोयस तू? अरे हा माझा आहे ना. हा वाला माझा आहे. हे कवर बदलले पाहिजेत फोनचे. स्टिकर लाव. हा मी तुला स्टिकर देतो तुझ्या पकडला. हा आता माझा मोबाईल कुठे आहे? तो तुला माहिती. पाण्याने ते हा ते बघ. कशाला घेतलाय माझा मोबाईल? नाही तुला तो जेवला. मी बोलत होतो हे मला आता इथे बसेल. हा आता आपल्याला आता निकालना रहेगा तो अपने कैसे निकालना? ओह इसके आगे आगे ऐसा निकाल सकते अच्छा ऐसा लास्ट वाले में आके इझी इथे मस्तपैकी आता दरवाजाचं पण काम होईल. ड्रिल मशीन आहे ना त्यांच्याकडे. एक घड्याळाला खिळा मारून घे ना तिथे. अरे यार असं आता बोलणार. बोलायला कसं, आता कसं बोलायला हेच होतं. तोंड नाही बोलायचंय. अरे पण एक्स्ट्राचं बोलायला नाही बरोबर. एक्स्ट्राचं काय बोलायचंय? जेवढं फक्त ते खिळा ठरवलं मारून तेवढं पाहिजे. काम करणं ठीक आहे ना. असं थोडी. हो गया. काय पाहिजे बेटा तुला? का रडतीये तू? लाटायला पाडावा. काय पाहिजे लाटायला तुला? पेन. बेलन. हा काय बोलतात? पेन. बेलन. मम्माकडून माग. नाही देत. दाखव बरं कशी नाही देते. चल माझ्यासोबत बोल. बोल ना. आहे ना मी घाबरू नको. बोल पूजा. काय रे काय काय बोलते? लाटणं हवंय तिला. कशाला पाहिजे बेटा आपल्याला लाटणं? नंतर तिचं काम झाल्यावरती ती देईल. आहे का एक्स्ट्रा आहे? होतं ना घरी. बाथरूमचा जो डोर होता तो काढून आपण ठेवलाय इकडे. ठीक आहे. उभा बसत नाहीये कारण की हे कमी पडत आहे त्याच्या साईजच्या अनुसार म्हणून याला खाली ठेवलंय. नंतरला मग याला खाली जाऊन आपण टाकून देऊ. ह्याची अजून फ्रेम पण होता ब्राऊन वाली आणि दुसरी. बट ग्रे कलरच्या शीटसाठी आय थिंक हेच परफेक्ट होतं ब्लॅक कलरचा. अशा पोरे हे इथून तू पाठवणार आहे? ते बोलली ना ते टिटवाळ्याला जाणार नव्हतं. मग ते अच्छा ते मागवून तिथून घेतलं. टिटवाळ्याला जात नाही मग तो इथून पाठवणार आहे. एक तेच कॉर्डसेटचा कुरिअर होता. सर्व्हिस नाही, त्या कुरिअर सर्व्हिसची सर्व्हिस नाही तिकडे, त्याच्यामुळे ते जात नाही. अच्छा मग दुसरी वाली अपनावायची. मी तेच नाही त्यांच्याकडे नाही येत. तो मला येणार. बुगूला पण तिचं बेलनं भेटलंय फ्रेंड्स. थोड्या वेळातच मम्माने दिलंय कारण की मम्माची चपाती बनवून झाली. तरी पण आपण बुगूसाठी नवीन बेलनं घेऊ. ओके बेटा. ना तिला मम्मा बाला. मग मम्माला परत लागलं तर
नाही लागलं. मग तू देणार मम्माला? ते बरं, बाहेरून कोणी मस्ती नाही करू शकणार पकडीला माहिती ना. दोन्ही हातात फोन. आईस क्यूब टाकलेला तिने माझ्या याला. ठीक आहे. माझं हे ओलं होणार. हो, मग आपल्याला टेस्ट करता येईल कॉर्डसेट कसा आहे. टाक झाडामध्ये. सांगितलंस तू? हा पण ते कुठे तुला मी नाही नाही, वॉच. तुझं फुटत नाही ना. इसमें नाही नाही, ऊपर ऊपर बस. ना डोर पण रेडी आणि मस्त दिसतं, ब्लॅक अँड ग्रे ना. म्हणून ती तुला ओरडते कारण की तू परत असं. हाँ वैसा वाला जो खोलते तो देखो एक साइड पूरा हो जाता है ऐसा. हाँ ये वाला ही. थैंक यू अंकित जी. आ जाइए, आपको फ्री टाइम में हो जाएगा. हाँ पक्का पक्का. ते अंकल होते, अंकित अंकल, त्यांनी ते केलं ना सगळं, जाळी आणि दरवाजा केलं, झालं. त्याच्यावरती काय मारायचं नाही ना तू. हे मॅग्नेट बसवलंय जे इथे चिपकत आहे. अरे त्यांना मी बोललो हे आपल्याला मार्बलचं बसवा. ते बोलले हे जे लाकूड आहे ना, हे जेवढं बाहेर दिसतं त्याच्यापेक्षा जास्त आत भिंतीत असतं. ते पूर्ण बाहेर काढावं लागेल आणि मग तिथं मार्बल बसवावं लागेल. ओपन कर. होतोय दरवाजा ओपन. कारण की फ्रेंड्स हिला चुचूला येते ना बुग्गूला, तर तिला जोरात पळत जावं लागतं आणि तो डोर ओपन होत नाही तिच्याकडून कधी कधी लॉकवाला. तर हा होतोय. बंद कोण करणार? आणि हात धुतलेलाच तू? पांड्याचा हात लावला दरवाजाला. हात धुतलेला? हात धुवायला असतं ते आधी. मग हात धुवून घे जा. हात धुवा. शाबाश. झालं सोडून दे. ते तुझं तू कर. अरे पण हे काय बेटा, हे कसल्या उड्या आहेत? संध्याकाळी प्रॉपर तुम्हाला दिसेल ह्याचा फरक काय तो. हे बघा, ही जाळी लावली. आपण आता खिडकी ओपन ठेवू शकतोय. हा मध्ये तुझ्याकडेच जास्त आहे, माझ्याकडे कमी आहे. एक काम करा, इथे माझ्या साईडला ठेवा, म्हणजे तिला पण तेवढाच डिस्टन्स, तुला पण तेवढाच डिस्टन्स. सगळं तुझ्याकडेच पाहिजे. आपल्या दोघांचं आहे म्हणजे तुमच्या दोघांचं नाहीये. मग नको मला गपचूप नाश्ता करू दे. आज मी पण बिस्किट खातोय. अरे खाऊ दे ना, हाय ना इथे. मी का नको खाऊ बेटा? मी तुला थांबवलं पाहिजे. बिस्किट खाऊ नको, तू मला थांबवते. हो चला रेडी. किती चांगलं वाटतं इथून जाताना. ऍक्च्युली बघा ना, असं एकदम हे वाटतंय जरा क्वालिटी वर्क वाटतंय. हे ब्लॅक अँड ग्रे काय कलर आहे यार. बुकने बघा ब्लॅक घातलाय, मस्त दिसतंय बेटा, डॉमिनेटिंग कलर. अगं तू का बेडवर हा पसारा करते? मग बस ना, तू पसारा का करते? आवाज मला सोडायचा आहे. आवर मग तू बघितलं, बोल ना फ्रेंड. ही एका टायमाला बोलत होते सगळी कमी बोलते. आता ही जास्त बोलायला लागली. ही मम्मा डॅडाला उत्तर द्यायला लागली उलट सुलटे. असं करून टाकते की बोलती बंद होईल एखाद्याची. असं उलट उत्तर नाही देत. पोपट पंछी नाही बेटा लागेल. पंछी बोललो मी, म्हणजे पोपटासारखी बोलते. मस्तपैकी फ्रेंड्स आपण रात्रीचं आलोय पेट्रोल करायला आणि आपल्याला पेट्रोल पंप खाली भेटलाय आणि असं काही E20चा कोणता बोर्ड दिसत नाही. पेट्रोल केलं एकदम. टाकी हाफ असताना मी जेवढं पेट्रोल भरतो 400-450 होता, त्यापेक्षा कमी झाले, 370 झाली. मी त्यांना विचारलं, ते बोलले की अजून आलं नाही ते.
नॉर्मलच आहे. काही दिवसांनी येईल हा ब्लॉग कम्प्लीट करण्या अगोदर आणि घरी जाण्या अगोदर आपण मस्त ते खाऊन जाऊया पान. आपण खाणार आहे घंटा पान मधून. आपलं पण असतं एकदम 2 पानं असतात ते एक डबल पान दिलेलं असतं फक्त. पूजानी मागितले वॉटरमेलन पान. मी माझं पान खाऊन टाकलं फ्रेंड. पूजाने एक्स्ट्रा पान घेतले ते घरी जाऊन खाणार आहे. होप यू एन्जॉयड वॉचिंग टुडेज ब्लॉग फ्रेंड. इतका वेळ दिला त्या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. जास्त बोलते ना भेटतो आता. बाबा ते पाणी घालायला जाते पाणी घालायला जाते पाणी घालायला जाते पान बिन काय नाही खायला. आता पाणी खाल्लं ना बस झालं ना. रात्रभर पान खात बसायचं.